आप सभी को नमस्ते और स्वागत करता हूं 10वीं कक्षा के 9वीं गद्य पाठ यानी व्यंग्य रचना ईमानदार के सम्मेलन में पाठ के लिए। तो चलिए यह पाठ के बारे में अधिक जानकारी आज हम प्राप्त करने के लिए कोशिश करेंगे। ईमानदारों के सम्मेलन में पहला इस पाठ को जाने से पहले हम इनमें निहित सामान्य उद्देश्य एवं विशिष्ट उद्देश्यों के बारे में भी थोड़ा सा जानकारी प्राप्त करेंगे। पहला है सामान्य उद्देश्यों में छात्रों में भाषा कौशल का विकास करना, यानी आप में से भाषा कौशलों को विकास करना अत्यंत जरूरी है। वे कौन कौन से हैं भाषा कौशल? तो पहला है लिजनिंग, सुनना बहुत ही महत्वपूर्ण है। और सुनने को सारे सीखने की प्रक्रिया जो है उसकी मां खाला जाता है। और दूसरा है स्पीकिंग, मतलब बोलना। तीसरा रीडिंग, पढ़ना। और चौथा राइटिंग, लिखना। हिंदी में इसे संक्षेप में सुबोपली कहते हैं, अंग्रेजी में LSRW, हिंदी में सुबोपली कहते हैं। तो हर एक हम नए भाषा को हम सीखने चलेंगे तो इन कौशलों को ध्यान में रखते हुए आगे चलना चाहिए। तो और दूसरा सामान्य उद्देश्य है छात्रों की पूर्व ज्ञान की जांच करना। पूर्व ज्ञान का अर्थ होता है अब तक जो हमने जान चुके हैं उसको एक बार फिर पुनर्मनन करके आगे बढ़ना है। और तीसरा छात्रों में हिंदी भाषा के प्रति रुचि उत्पन्न करना, मतलब आप में से हम अगर एक नए भाषा को हम सीखने जाते हैं, अर्थात यहाँ पर हम हिंदी भाषा सीखने जा रहे हैं, तो उस भाषा के प्रति हमें रुचि रहना ही चाहिए, नहीं तो सीखने में बहुत क्या होगा, आलस्य होगा। और चौथा है छात्रों की चारित्र के विकास करना। इसके साथ साथ इन पाठों में निहित मूल्यों को अपनाते हुए हमारे व्यक्तित्व को भी हम बढ़ाना चाहिए। तो चलिए यह है सामान्य उद्देश्य, और हम आगे बढ़कर इस पाठ का मतलब खास करके ईमानदार के सम्मेलन पाठ से हम क्या जानते हैं। तो पहला है सम्मेलन के प्रारूप के बारे में जानते हैं। सम्मेलन या सभा कैसा होता है, उसका आयोजन कैसा किया जाता है, उसका उद्देश्य क्या होता है, इन सारी बातों को इस पाठ के द्वारा हम जान सकते हैं। और दूसरा ईमानदारों के द्वारा बेईमानी का पर्दाफाश करना समझेंगे। यह व्यंग्य रचना है, नाम तो ईमानदारों के सम्मेलन में है, लेकिन वहां सभी लोग बेईमानदारों ने ही एकत्र हुए थे, इकट्ठे हुए थे। तो इस तरह ईमानदार कहलाने वाले लोगों की बेईमानी का पर्दाफाश यहाँ पर बहुत अच्छी तरह से किया गया है। यह एक व्यंग्य और हास्य रचना है। पढ़ने में हमें बहुत खुशी होती है और सामाजिक बुराइयां हमें बहुत नजदीक से दिखने में शुरू होती है। तो और तीसरा है इसमें ईमानदारी का महत्व समझेंगे, और इसके साथ साथ हम ईमानदारी का महत्व को भी हम समझना चाहिए। उसका मौल्य क्या है, क्यों हम ईमान या प्रामाणिकता से जीना चाहिए, इससे हमें क्या मिलता है और समाज के लिए क्या मिलता है, ये बहुत ही महत्वपूर्ण अंश है। और हास्य और व्यंग्य के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। उसके साथ साथ हास्य और व्यंग्य इन दोनों के बारे में थोड़ा सा जानकारी प्राप्त करेंगे। हास्य और व्यंग्य इन दोनों में थोड़ा सा फर्क है। जहां तक मेरा ख्याल है, हास्य जो होता है, हास्य का प्रधान उद्देश्य मनोरंजन होता है। व्यंग्य का प्रधान उद्देश्य मनोरंजन नहीं बल्कि चेतावनी देना, जागृत करना होता है। ये दोनों फर्क है। जब हम हास्य के बात के अंत में हम हंसने लगते हैं, तो व्यंग्य के बाद में हमें थोड़ा सा चिड़चिड़ापन उड़ता है और समाज की बुराइयों पर हमें कुछ करने के लिए मन उभर कर आता है। तो ये है हास्य और व्यंग्य के बीच का सूक्ष्म व्यत्यास। तो चलिए इसके बाद हम चलेंगे
लेखक के परिचय करने के लिए, ईमानदारों के सम्मेलन में लेखक कौन है? आप सब लोग जानते ही है, श्री हरिशंकर परसाई जी है। हरिशंकर परसाई हिंदी साहित्य के हास्य और व्यंग्य रचना में अग्रगण्य है। जो स्थान अगर हम कहेंगे तो कन्नड़ में बीचिका है। ಭಾಷಣ ಅಂದ್ರೆ ಏನು ಅಂತ ನನ್ನ ಗುರುಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ದಿವಂಗತ ರಾಯಸಂ ಭೀಮಸೇನರಾವ್ ಬೀಚಿ ಅವ್ರನ್ನ ಯಾರೋ ಕೇಳಿದ್ರಂತೆ, ಭಾಷಣ ಅಂದ್ರೆ ಏನು ಸರ್? ನಾವು ಆದ್ರೆ ಭಾಷಣ ಅಂದ್ರೆ ಅದೊಂದು ವಿಷಯ ಇರ್ತದೆ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅವ್ರೇನು ಹೇಳಲಿಲ್ಲ, ಸಿಂಪಲ್ ಆಗಿ ಹೇಳಿದ್ರು. ಅರ್ಧ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬೀಚಿಗೆ ಯಾವ ಸ್ಥಾನಮಾನ ಇದೆಯೋ ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಸ್ಥಾನಮಾನ ಹರಿಶಂಕರ್ ಪರಸಾಯಿ ಅವರಿಗೆ ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ಇದೆ. ಬಹುಶಃ ಇಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ವ್ಯಂಗ್ಯ ಮತ್ತು ಹಾಸ್ಯಕ್ಕೆ ಸ್ಥಾನವನ್ನು ತಂದುಕೊಟ್ಟಂತಹ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗರಲ್ಲಿ ಹರಿಶಂಕರ್ ಪರಸಾಯಿ ಅವರು. ನೀವು ಹಿಂದೆ 8 ಮತ್ತು 9ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಇವರು ಬರೆದಿರೋ ಕೆಲವು ಲೇಖನಗಳನ್ನ ಓದಿರ್ಬೇಕು. ಇವರ ಪರಿಚಯನ ಸ್ಥೂಲವಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ. कलम को लेखक की तलवार मानने वाले, ಗಮನಿಸಿಲಿ, ಕಲಂ ಕೋ ಲೇಖಕ ಕಿ ತಲವಾರ್ ಮಾನ್ನೆ ವಾಲೆ. ಅಲ್ಲಿ ನಾನೊಂದು ಚಿತ್ರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ನೋಡಿ. ಅಲ್ಲಿ ಏನಿದೆ? ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಖಡ್ಗ ತುಂಡಾಗಿ ಹೋಗಿದೆ. ಯಾವುದ್ರ ಮುಖಾಂತರ? ಇನ್ನೊಂದು ಖಡ್ಗದ ಮುಖಾಂತರ ಅಲ್ಲ, ಲೇಖನಿಯ ಮುಖಾಂತರ, ಪೆನ್ನಿನ ಮುಖಾಂತರ. ಅಂದ್ರೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳುವಾಗೆ ಲೇಖನಿ ಖಡ್ಗಕ್ಕಿಂತ ಅರಿತ. ನಾವು ಖಡ್ಗದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಜನ ನಾವು ಸಾಯಿಸ್ಬೋದು? ಬಹಳ ಅಂದ್ರೆ ಅವನ ಶೌರ್ಯ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಜಾಸ್ತಿ ಇದ್ರೆ 100 ಜನ 200-300 ಜನ ಸಾಯಿಸಬಹುದು. ಬಹುಶಃ ನೀವೆಲ್ಲ ಆ ಬಾಹುಬಲಿ ಸಿನಿಮಾ ನೋಡಿರ್ಬೇಕು. ನೀವು ಆ ಬಾಹುಬಲಿ ಸಿನಿಮಾದಾಗೆ ಆ ಹೀರೋ ಬಹಳ ಜನ ಸಾಯಿಸ್ತಾನೆ, ಅಷ್ಟೇ ಅದರ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇರೋದು. ಆದ್ರೆ ಒಂದು ಲೇಖನಿ ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದ್ರೆ ಅಂತಹ ಲಕ್ಷಾಂತರ ಜನರ ಪ್ರಾಣ ಉಳಿಸಬಹುದು, ಪ್ರಾಣ ತೆಗಿಬಹುದು. ಅಂತಹ ಒಂದು ತಾಕತ್ತು ಲೇಖನಿಗಿದೆ. ಲೇಖನಿಗೆ ಅಂದ್ರೆ ಬರವಣಿಗೆಗಿದೆ. ಹಂಗಾಗಿನೇ ನಮ್ಮ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದಲ್ಲಿ 4ನೇ ಅಂಗ ಯಾವುದು? ಪತ್ರಿಕಾ ಮಾಧ್ಯಮ ಅಂತ ಕರೀಲಾಗ್ತದೆ. ಯಾವುದು? ಕಾರ್ಯಾಂಗ, ಶಾಸಕಾಂಗ, ನ್ಯಾಯಾಂಗ. ಇದು ಅಲ್ಲದೆ 4ನೇ, ಇದು ಅನಧಿಕೃತ. ಇದು ಯಾವುದೇ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಘೋಷಣೆ ಇಲ್ಲ. ಆದಾಗ್ಯೂ ಇದು ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಅಧಿಕೃತ ಮನ್ನಣೆ ಪಡೆದೇ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಪತ್ರಕರ್ತರಿಗೆ, ಮಾಧ್ಯಮದರಿಗೆ ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿಲ್ಲದ ಮಹತ್ವವನ್ನ ನೀಡಲಾಗುತ್ತೆ. ಕಾರಣ ಏನಪ್ಪಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಅವರು ತಮ್ಮ ಲೇಖನಿಯ ಮುಖಾಂತರ ಸಮಾಜದ ಒಳ ಹೊರಗನ್ನ ಬಿಚ್ಚಿಡುವಂತ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದು ಅಷ್ಟು ಸುಲಭ ಸಾಧ್ಯವೂ ಕೂಡ ಅಲ್ಲ. ಹೀಗೆ ಕಲಾಂ ಕೋ ಲೇಖಕ ಕಿ ತಲವಾರ್ ಮಾನ್ನೆ ವಾಲೆ, ಪೆನ್ನನ್ನ ಲೇಖಕರ ಖಡ್ಗ ಎಂದು ಭಾವಿಸುವಂತಹ ಅಗ್ರಗಣ್ಯರಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಹರಿಶಂಕರ್ ಪರಸಾಯಿಜಿ ಬಹಳ ಪ್ರಮುಖವಾಗಿರ್ತಾರೆ. ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯ ಜಗತ್ಗೆ ಏಕ್ ಬೇಜೋಡ್ ನಿಧಿ ಹೈ. ನೋಡಿ, ಬಹಳ ಶಬ್ದ ಗಮನಿಸ್ಬೇಕು ನೀವು. ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯ ಜಗತ್ಗೆ ಬೇಜೋಡ್. ಬೇಜೋಡ್ ಅಂದ್ರೆ ಸರಿಸಾಟಿ ಇಲ್ಲದ. ಜೋಡ್ ವಿಲೋಮ ಶಬ್ದ, ಬೇಜೋಡ್. ಇವರಿಗೆ ಸರಿಸಾಟಿಯಾಗಿ ಈ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನಿಲ್ಲುವಂತವರು ಯಾರೊಬ್ರು ಇಲ್ಲ. ಇದ್ದಾರೆ, ಆದರೂ ಕೂಡ ಇವರಂತೆ ಸರಿಸಮಾನವಾಗಿ, ಅಷ್ಟು ತೀಕ್ಷ್ಣವಾಗಿ, ಅಷ್ಟು ವ್ಯಂಗ್ಯವಾಗಿ, ಅಷ್ಟು ವಿನೋದವಾಗಿ ಬರೆದಂತ ಉದಾಹರಣೆಗಳು ತುಂಬಾನೇ ಕಡಿಮೆ ಅಂತ ಹೇಳಬೇಕು. ಅಂತಹ ಒಂದು ಬೇಜೋಡ್ ನಿಧಿ ಸಂಪತ್ತು हरिशंकर परसाई ಅವರು. इनका जन्म मध्य प्रदेश के जमानी गांव में 22 अगस्त 1924 को हुआ था. ಇಂತಹ ಲೇಖಕರ ಜನ್ಮ ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದ ಜಮಾನಿ ಅನ್ನುವಂತ ಹಳ್ಳಿನಲ್ಲಿ 22ನೇ ತಾರೀಕು ಆಗಸ್ಟ್ ತಿಂಗಳು 1924ರಂದು ಆಯಿತು ಅಂತ. ಇನ್ನೊಂದಿಷ್ಟು ಮುಂದುವರೆದು ಇವ್ರ ಪರಿಚಯ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಾದ್ರೆ, ಇನ್ಕಿ ಕುಚ್ ಪ್ರಮುಖ ರಚನಾಯೇ, ಇವರ ಕೆಲವು ಪ್ರಮುಖ ರಚನೆಗಳು ವಾಸ್ತವವಾಗಿ ಹೇಳಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಇವ್ರ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಯೇ ಒಂದು ಪಾಠ ಆಗುವಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಮೌಲ್ಯಯುತವಾಗಿದೆ. ಮುಂದೆ ನೀವು ಒಂದು ವೇಳೆ ಹಿಂದಿಯನ್ನ ಪ್ರಮುಖ ವಿಷಯ ತೆಗೆದುಕೊಂಡು ನೀವು BA ನಲ್ಲೋ ಅಥವಾ ಮುಂದಿನ ಉನ್ನತ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮಾಡೋದಾದ್ರೆ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಕೂಡ ಇವರ ಬಗ್ಗೆ ವಿಸ್ತೃತವಾಗಿರುತ್ತೆ. ನೀವು ಅಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೇಬೇಕಾದಂತಹ ಅಗ್ರಗಣ್ಯ ಲೇಖಕರಲ್ಲಿ ಇವರು ಕೂಡ ಒಬ್ರು. ಇವರ ಕೆಲವು ಪುಸ್ತಕಗಳು ಹಸ್ತೆ ಹೈ ರೋತೆ ಹೈ, ನೋಡಿ ಆ ಶೀರ್ಷಿಕೆಗಳೇ ನಮಗೊಂಥರದ ಏನೋ ವಿಶಿಷ್ಟತೆಯನ್ನ ಎದ್ದು ಕಾಣಿಸ್ತದೆ ಬೇರೆ ಪುಸ್ತಕಗಳಿಗಿಂತ. ಹಸ್ತೆ ಹೈ ರೋತೆ ಹೈ ಅಂದ್ರೆ ನಗ್ತಾರೋ ಅಳ್ತಾರೋ ಅಂತ. ಹಾಗೇನೆ ಭೂತ್ ಕ ಪಾಪೀಚೆ, ಭೂತದ ಕಾಲಗಳು ಹಿಂದಕ್ಕೆ, ಸದಾಚಾರ ಕ ತಾವೀಜ್, ವೈಷ್ಣವ ಕ ಪಿಸ್ಲನ್ ಆದಿ ಕೆಲವು
ಚಿತ್ರಗಳು ಆ ಮುಖಪಟದ ಕೆಲವು ಚಿತ್ರಗಳನ್ನ ಅಲ್ಲಿ ಸಂಗ್ರಹಿಸುವಂತ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಇದು ಅದಲ್ಲದೆ ಇಷ್ಟು ಅಲ್ಲದೆ ನಿಮ್ಮ ಅಭ್ಯಾಸ ಭಾಗದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರೋದು ಅಲ್ಲದೆ ಇನ್ನು ಅನೇಕ ಗ್ರಂಥಗಳಿದಾವೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಐಸಾ ಭಿ ಸೋಚಾ ಜಾತಾ ಹೈ ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಅದೊಂದು ಮುಖಪಟದ ಚಿತ್ರ ಇದೆ. ಆ ಪೆನ್ನಲ್ಲಿ ಹಿಂಗೆ ಆ ಕೈನ ಹಸ್ತದ ಬೆರಳನ್ನೇ ಪೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರುವಂತ ಒಂದು ವ್ಯಂಗ್ಯ ನಾವಲ್ಲಿ ಗಮನಿಸಬಹುದು. ತಿರ್ಚಿ ರೇಖಾಯೆ ಅನ್ನುವಂತ ಕೃತಿ ಇರ್ಬೋದು, ಅವರು ಅಂತಮೇ ಅಂತ ಕೃತಿ ಇರ್ಬೋದು, ಶಿಕಾಯತ್ ಮುಜೆ ಭಿ ಹೈ ಅನ್ನುವಂಥ ಕೃತಿ ಇರ್ಬೋದು. ಇನ್ನೂ ಅನೇಕ ಕೃತಿಗಳನ್ನ ಹರಿಶಂಕರ್ ಪರಸಾಯಿ ಅವರು ಸಾಹಿತ್ಯ ಜಗತ್ತಿಗೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಇದಲ್ಲದೆ हिंदी के व्यंग्य साहित्य के विकास में इनका योगदान अद्वितीय है. ನಾನು ಆಗ್ಲೇ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಹಿಂದಿಯ ವ್ಯಂಗ್ಯ ಸಾಹಿತ್ಯದ ವಿಕಾಸದಲ್ಲಿ ಬೆಳವಣಿಗೆನಲ್ಲಿ ಇವರ ಯೋಗದಾನ ಅಂದ್ರೆ ಕೊಡುಗೆ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದು ಬಹಳ ಅದ್ವಿತೀಯ. ದ್ವಿತೀಯ ಎರಡನೆಯದ್ದು, ಅದ್ವಿತೀಯ ಎರಡನೆಯದ್ದು ಇಲ್ವೇ ಇಲ್ಲ. ಆಗಲೇ ನೋಡಿದ್ವಲ್ಲ ನಾವು ಬೇಜೋಡ್ ಅಂತ. ಬೇಜೋಡ್ ಅಂದ್ರೆ ಒಂದೇ, ಅದ್ವಿತೀಯ ಅಂದ್ರೆ ಒಂದೇ, ಅನುಪಮ ಅಂದ್ರೂ ಕೂಡ ಒಂದೇನೆ. ಅವಾಗ ಸರಿ ಸಾಟಿ ಇಲ್ಲದೆ ಇಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಅವರೇ ಸಾಟಿ. ಹರಿಶಂಕರ್ ಪರಸಾಯಿ ಅವರಿಗೆ ಹರಿಶಂಕರ್ ಪರಸಾಯಿನೇ ಸಾಟಿ ಅನ್ನುವ ಹಾಗೆ ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ತಮ್ಮದೇ ಆದಂತ ಹೆಸರನ್ನ ಮುದ್ರಿಸಿಕೊಂಡಿರುವಂತವ್ರು ಈಗಲೂ ಕೂಡ ಅಚ್ಚಳಿದೆ ಉಳಿದಿರುವಂತಹದ್ದು. ಈಗ ಯಾರಾದ್ರೂ ಏನಾದ್ರು ಹಾಸ್ಯವನ್ನು ಬರೀಬೇಕು, ವ್ಯಂಗ್ಯವನ್ನು ಬರೀಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಇವ್ರು ಬರೋದನ್ನು ಓದ್ಕೊಂಡೇ ಮುಂದುವರಿಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಅವರು ತಮ್ಮ ಸ್ಥಾನವನ್ನು ಭದ್ರಪಡಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಕನ್ನಡದಲ್ಲೂ ಅಷ್ಟೇ, ಬೀಚಿಯವರನ್ನ ಸರಿಗಟ್ಟುವಂತ ಕನ್ನಡದ ಹಾಸ್ಯ ವ್ಯಂಗ್ಯ ಸಾಹಿತಿಗಳು ಮತ್ತೊಬ್ಬರು ಈಗಲೂ ಕೂಡ ಇಲ್ಲ. ಅವ್ರು ನಿಧನರಾಗಿ ಎಷ್ಟೋ ವರ್ಷಗಳಾದ್ರೂ ಕೂಡ ಈಗಲೂ ಕೂಡ ಇಲ್ಲ. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರಬೇಕು, ಟಿವಿ ಅಲ್ಲಿ ಅಥವಾ ಅನೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಹಾಸ್ಯ ಕಲಾವಿದ ಪ್ರಾಣೇಶ್ ಅವರು ಪದೇ ಪದೇ ಅವರ ಹೆಸರನ್ನು ನೆನಪಾಡ್ಕೊಳ್ತಿರ್ತಾರೆ. ನನ್ನ ಈ ಹಾಸ್ಯಕ್ಕೆ ಮೂಲ ಪ್ರೇರಣೆ ಮತ್ತು ಆ ಒಂದು ತಳದಿಯನ್ನು ಒದಗಿಸ್ಕೊಟ್ಟಂತವ್ರು ಬೀಚಿಯವರು ಮತ್ತು ಅವರ ಸಾಹಿತ್ಯ ಅಂತೇಳಿ. ಅಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಅವರ ಸ್ಥಾನ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೆಂಗಿದೆಯೋ ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಹರಿಶಂಕರ್ ಪರಸಾಯಿ ಅವರ ಸ್ಥಾನಮಾನ ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದ ವ್ಯಂಗ್ಯ ರಚನೆಯಲ್ಲಿ ಇದೆ. ಅವರು ಬರೆದಿರುವಂತ ಒಂದು ಪಾಠ ಈಮಾನ್ದಾರೋಂಕೆ ಸಮ್ಮೇಳನವೇ ಅಂತ, ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಅಂತ. ಯಾರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ? ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ. ಸರಿ, ನೋಡೋಣ ಏನಾಯ್ತು ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಅಂತ. ಅದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಆ ಪಾಠದಲ್ಲಿ ಬರುವಂತ ಕೆಲವು ವಿಶಿಷ್ಟ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಅಥವಾ ಹೊಸ ಪ್ರಯೋಗಗಳನ್ನು ಕೂಡ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ಪರದಾಪಾಶ್, ಅನಾವರಣ. ಕನ್ನಡದಲ್ಲೂ ಕೂಡ ಅನಾವರಣಗೊಳಿಸುವಂತ. ಪರದ ಆದ್ರೆ ಒಂದು ಪರದೆ, ಅದನ್ನ ಪಾಶ್ ಹೊಡೆಯೋದು ಅಂತ. ಅನಾವರಣಗೊಳಿಸು, ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡು, ತೆರೆದಿಡು, ಬಿಚ್ಚಿಡು ಅನ್ನೋ ಅರ್ಥವನ್ನು ಕೊಡ್ತದೆ. ಕತಯಿ, ಹರ್ಗಿಜ್, ಕಭಿ ಬಿ, ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ. ಇಂಗ್ಲಿಷ್ನಾಗ ಎನಿ ಕಾಸ್ಟ್ ಅಂತ ನೋಡಿ, ಎಂಥದ್ದೇ ಬೆಲೆ ತೆತ್ತಾದ್ರೂ ಕೂಡ ಅಂತ. ಕಭಿ ಬಿ, ಕತಯಿ, ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಅಂತ. ಹಲ್ಫಿಯಾ, ಕಸಂಸೆ, ಆಣೆ, ಪ್ರಮಾಣ, ಪ್ರಾಮಿಸ್ ಅಂತ. ತಕ್ಲೀಫ್, ಕಷ್ಟ, ತೊಂದರೆ. ಕನ್ನಡದಲ್ಲೂ ಕೂಡ ಕಷ್ಟ, ತೊಂದರೆ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು, ತಕ್ಲೀಫ್. ಶಾನ್ದಾರ್, ವೈಭವಯುತ, ಅದ್ಧೂರಿಯಾದ, ಆಡಂಬರವಾದ ಅನ್ನುವಂಥ ಅರ್ಥ. ಮುಂದುವರೆದು ಡೆಲಿಗೇಟ್, ಇದೊಂದು ಇಂಗ್ಲಿಷ್ ಶಬ್ದ ಇದೆ ಡೆಲಿಗೇಟ್ ಅಂತ. ಅದನ್ನ ಹಿಂದಿನಲ್ಲಿ ಹೇಳೋದಾದ್ರೆ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳೋದಾದ್ರೆ ಪ್ರತಿನಿಧಿ ಅಂತ. ರೆಪ್ರೆಸೆಂಟೇಟಿವ್ ಅನ್ನೋದು ಕೂಡ ಇನ್ನೊಂದು ಶಬ್ದವನ್ನು ಬಳಸಬಹುದು. ಜಲಸಾ, ಸಮಾರೋಹ, ಉತ್ಸವ. ಜಲಸ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಸಮಾರಂಭ, ಉತ್ಸವ, ಸಮ್ಮೇಳನ ಅನ್ನುವಂತ ಅರ್ಥವನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ. ಹಿಚಕ್, ಸಂಕೋಚ್, ನಾಚಿಕೆ. ಇದಕ್ಕೆ ಬೇ ಹಿಚಕ್ ಅನ್ನೋದು ವಿರುದ್ಧ ಶಬ್ದ ಆಗುತ್ತೆ. ಹಿಚಕ್, ಬೇ ಹಿಚಕ್, ಸಂಕೋಚ, ನಾಚಿಕೆ ಅಥವಾ ಹಿಂಜರಿಕೆ ಅಂತಲೂ ಕೂಡ ನಾವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅರ್ಥೈಸ್ಕೊಳ್ಬಹುದು. ಗಣೀಮತ್, ಖುಷಿ ಕಿ ಬಾತ್, ಸಂತೋಷದ ವಿಷಯ. ಚಶ್ಮಾ, ಐನಕ್, ಕನ್ನಡಕ. ಕನ್ನಡದಲ್ಲೂ ಚಶ್ಮಾ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಅಥವಾ ಚಾಲೀಸ್ ಅಂತ ಇನ್ನೊಂದು ಶಬ್ದ ಇದೆ, ಚಾಲೀಸ್ ಅಂತಾರೆ. ಹಿಂದಿನಲ್ಲೂ ಬಳಸ್ತಾರೆ ಅದನ್ನ ಚಾಲೀಸ್ ಅಂತ. ಅಂದ್ರೆ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ 40 ವರ್ಷ ಆದ್ಮೇಲೆ ಬರುವಂತದ್ದು ಚಾಲೀಸ್ ಅಂದ್ರೆ ಕನ್ನಡಕ. ಕಾಗಜಾತ್, ಕಾಗಜ ಪತ್ರ, ಕಾಗದ ಪತ್ರಗಳು. ಹಲ್ಲಾ, ಶೋರ್, ಗದ್ದಲ, ಗಲಾಟೆ. ಇತ್ಮೀನಾನ್, ಭರೋಸಾ, ವಿಶ್ವಾಸ, ನಂಬಿಕೆ ಅನ್ನುವಂಥ ಶಬ್ದ. ಹರಾರತ್, ಹಲ್ಕಾ, ಜ್ವರ. ಹಲ್ಕಾ ಅಂದ್ರೆ ಹಗುರವಾದ, ಲೈಟ್ ಅಂತ ನಾವು ಇಂಗ್ಲಿಷ್ನಾಗ ಏನ್ ಬಳಸ್ತೀವಲ್ಲ ಅದ್ರ ಹಿಂದಿನಲ್ಲಿ ಹಲ್ಕಾ ಅಂತಾರೆ. ಹಗುರವಾದ ಅಂತ. ಜ್ವರ ಅಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಮಟ್ಟಿನ ಜ್ವರ ಅನ್ನೋಥದಲ್ಲಿ ಹರಾರತ್. ಹರ್ಗಿಜ್, ಕಿಸಿ ದಶಾಮೆ ಭಿ, ಆಗ್ಲೂ ಬಂತದು, ಹಾಗೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಅನ್ನೋ ಅರ್ಥದಲ್ಲಿ. ಸಿರ್ಹಾನ, ತಕಿಯಾ, ತಲೆದಿಂಬು. ಇಷ್ಟು ಆದ್ಮೇಲೆ ನಾವು
ಈ ಪಾಠವನ್ನ ಒಮ್ಮೆ ಓದುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡೋಣ. ಬಹಳ ಗಮನ ಇಟ್ಟು ನೀವು ಕೇಳಬೇಕು. ಈ ಹಾಸ್ಯ ವ್ಯಂಗ್ಯದಲ್ಲಿ ಬಹಳ ಎಚ್ಚರಿಕೆಯಿಂದ ಓದಬೇಕು ಮತ್ತು ಅದನ್ನು ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಯಾಕೆಂದರೆ ನಿಜವಾಗೂ ನೀವು ಕೇಳಿಸ್ಕೊಂತಿರೋದಂದ್ರೆ ಅದೇನಾರ ಅರ್ಥ ಆದರೆ ನಿಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ನಗು ತಡಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅಥವಾ ಆ ಲೇಖಕರ ತೀಕ್ಷ್ಣವಾದ ನೋಟ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಹರಿದಿದೆ, ಹೆಂಗೆಂಗೆ ಅವರು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಆ ಎಲ್ಲ ಏನು ಸಾಮಾಜಿಕ ಕುನೀತಿಗಳನ್ನು ಕುತಂತ್ರಗಳನ್ನು ಬಯಲುಗೊಳಿಸ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಗಮನಿಸ್ತಾ ಹೋಗ್ಬೋದು. ಹಾಗಾಗಿ ದಯವಿಟ್ಟು ನೀವೆಲ್ಲ ಗಮನ ಇಟ್ಟು ನೋಡ್ಕೋಬೇಕು ಮತ್ತು ಕೇಳಬೇಕದನ್ನ. प्रस्तुत व्यंग्य रचना में एक सामाजिक असंगति की ओर संकेत किया गया है. इसमें हास्य और व्यंग्य का सुंदर सम्मिश्रण है. इस रचना के माध्यम से परसाई जी ने ईमानदार कहलाने वाले लोगों की बेईमानी का पर्दाफाश किया है. मैंने कतई ऐसा कुछ नहीं किया जिससे ईमानदार माना जाऊं. न जाने उन्हें कैसे यह भ्रम हो गया कि मैं ईमानदार हूं. मुझे पत्र मिला. हम लोग इस शहर में एक ईमानदार सम्मेलन कर रहे हैं. आप देश के प्रसिद्ध ईमानदार हैं. हमारी प्रार्थना है कि आप इस सम्मेलन का उद्घाटन करें. हम आपको आने जाने का पहले दर्जे का किराया देंगे तथा आवास, भोजन आदि की उत्तम व्यवस्था करेंगे. आपके आगमन से ईमानदारों तथा उदीयमान ईमानदारों को बड़ी प्रेरणा मिलेगी. मैं गया, लेकिन हल्फिया कहता हूं कि ईमानदारी के लिए नहीं गया. ईमान से मुझे कुछ लेना देना नहीं है. मैं यह हिसाब लगा कर गया कि दूसरे दर्जे में जाऊंगा और पहले का किराया लूंगा. इस तरह 150 रुपये बचेंगे. यह बेईमानी कहलाएगी. पर उन लोगों ने मुझे राष्ट्रीय स्तर का ईमानदार माना ही क्यों? स्टेशन पर मेरा खूब स्वागत हुआ. लगभग 10 बड़ी फूल मालाएं पहनाई गई. सोचा आसपास कोई माली होता तो फूल मालाएं भी बेच लेता. मुझे होटल के एक बड़े कमरे में ठहराया गया. मेरे कमरे के बाएं और सामने 2 हॉल थे जिनमें लगभग 30-35 प्रतिनिधि ठहरे थे. मेरे 2 ईमानदार साथी भी मेरे ही कमरे में आ गए. मैंने सोचा ताला लगाया जाएगा तो इन्हें तकलीफ होगी. मैंने ताला नहीं लगाया. उद्घाटन शानदार हुआ. मैंने लगभग 1 घंटे तक भाषण दिया. लोग जा चुके थे. मैं था मुख्य अतिथि. मुझसे लोग बातें कर रहे थे. मैं चलने लगा तो चप्पल पहनने गया. देखा मेरी चप्पलें गायब थी. नई और अच्छी चप्पलें थी. अब
वहां एक जोड़ी फटी पुरानी चप्पलें बची थी। मैंने उन्हें ही पहन लिया। यह बात फैल गई कि मेरी नई चप्पलें कोई पहन गया। एक ईमानदार डेलीगेट मेरे कमरे में आए। कहने लगे, क्या आपकी चप्पलें कोई पहन गया? मैंने कहा, हां, इतने बड़े जलसे में चप्पलों की अदला बदली हो ही जाती है। फिर मैंने ध्यान से देखा, उनके पांवों में मेरी ही चप्पलें थी। वह भी मेरी चप्पलें देख रहे थे। वे बहुत करके उनकी ही थी। पर वह बेहिचक मुझे समझाने लगे, देखिए, चप्पलें एक जगह नहीं उतारनी चाहिए। एक चप्पल यहां उतारिए तो दूसरी 10 फीट दूर, तब चप्पलें चोरी नहीं होती। एक ही जगह जोड़ी होगी तो कोई भी पहन लेगा। मैंने ऐसा ही किया था। मैं देख रहा था कि वहां मेरी ही चप्पलें पहने हैं और मुझे समझा रहे हैं। मैंने कहा, कोई बात नहीं, सुबह दूसरी खरीद लूंगा। आपकी चप्पलें नहीं गई, यह गनीमत है। फिर मैंने देखा कि एक बिस्तर की चादर गायब है। मैंने आयोजनकर्ताओं से कहा तो उन्होंने जवाब दिया, होटल वाले ने धुलाने को भेज दी होगी, दूसरी आ जाएगी। पर दूसरी आई नहीं। दूसरे दिन गोष्ठियां शुरू हो गई। रात को गोष्ठियों से लौटा, देखा कि 2 और चादरें गायब, तीनों चली गई। दूसरे दिन बैठक में जाने के लिए धूप का चश्मा खोजने लगा तो नहीं मिला। शाम को तो था। मैंने 1-2 लोगों से कहा तो बात फैल गई। इसी समय बगल के कमरे में हल्ला हुआ। अरे, मेरा ब्रीफ केस कहां चला गया? यही तो रखा था। मैंने पूछा, उसमें पैसे तो नहीं थे? जवाब मिला, पैसे तो नहीं थे, कागजात थे। मैंने कहा, तो मिल जाएगा। मैं बिना धूप का चश्मा लगाए बैठक में पहुंचा। बैठक में 15 मिनट चाय की छुट्टी हुई। लोगों ने सहानुभूति प्रकट की। एक सज्जन आए, कहने लगे, बड़ी चोरियां हो रही हैं, देखिए, आपका धूप का चश्मा ही चला गया। वहां धूप का चश्मा लगाए थे। मुझे याद था, एक दिन पहले वहां धूप का चश्मा नहीं लगाए थे। मैंने देखा, जो चश्मा वहां लगाए थे वहां मेरा ही था। कहने लगे,
आपने चश्मा लगाया नहीं था? मैंने कहा, रात को क्या चांदनी में धूप का चश्मा लगाया जाता है? मैंने कमरे की टेबल पर रख दिया था। वह बोले, कोई उठा ले गया होगा। मैं उन्हें देख रहा था और वह मेरा चश्मा लगाए इत्मीनान से बैठे थे। तीसरे दिन रात को लौटा तो कुछ हरारत थी, थोड़ी ठंड भी थी। मैंने सोचा बिस्तर से कंबल निकाल लूं, पर कंबल भी गायब था। फिर हल्ला हुआ। स्वागत समिति के मंत्री आए, कई कार्यकर्ता आए। मंत्री कार्यकर्ताओं को डांटने लगे, तुम लोग क्या करते हो? तुम्हारी ड्यूटी यहां है, तुम्हारे रहते चोरियां हो रही हैं। यह ईमानदार सम्मेलन है। बाहर यहां चोरी की बात फैली तो किनकी कितनी बदनामी होगी। कार्यकर्ताओं ने कहा, हम क्या करें? अगर सम्माननीय डेलीगेट यहां वहां जाए तो क्या हम उन्हें रोक सकते हैं? मंत्री ने गुस्से से कहा, मैं पुलिस को बुलाकर यहां सबकी तलाशी करवाता हूं। मैंने समझाया, ऐसा हरगिज मत करिए। ईमानदारों के सम्मेलन में पुलिस ईमानदारों की तलाशी ले, यह बड़ी अशोभनीय बात होगी। फिर इतने बड़े सम्मेलन में थोड़ी गड़बड़ी होगी ही। एक कार्यकर्ता ने कहा, तलाशी किन की करवाएंगे? आधे के लगभग डेलीगेट तो किराया लेकर दोपहर को ही वापस चले गए। रात को पहनने के कपड़े सिरहाने दबाकर सोया। नई चप्पलें और शेविंग का डिब्बा बिस्तर के नीचे दबाया। सुबह मुझे लौटना था। मुझे उन लोगों ने अच्छा पैसा दिया। मैंने सामान बांधा। मंत्री ने कहा, परसाई जी, गाड़ी आने में देर है, चलिए स्वागत समिति के साथ अच्छे होटल में भोजन हो जाए। अब ताला लगा देते हैं। पर ताला भी गायब था। ताला तक चुरा लिया। गजब हो गया। मैंने कहा, रिक्शा बुलवाइए, मैं सीधा स्टेशन जाऊंगा, यहां नहीं रुकूंगा। मंत्री हैरान थे, बोले, ऐसी भी क्या नाराजगी है? मैंने कहा, नाराजगी कतई नहीं है। बात यह है कि चीजों तो सब चुरा ली गई, ताला तक चोरी में चला गया। अब मैं बचा हूं, अगर रुका तो मैं ही चुरा लिया जाऊंगा। ಇಷ್ಟು ಈ ಪಾಠದ ಒಂದು ವಾಚನ ಆಗಿದೆ. ಮುಂದಿನ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಈ ಪಾಠದ ವಿಶ್ಲೇಷಣೆ ಮಾಡೋಣ. ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ತೆ.